पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मार्क अध्याय 11 पवित्र वचन 20 पासून आम्हाला विश्वासाचे सामर्थ्य काय आहे हे पटवून देते. विश्वासाचे सामर्थ्य नेमकं हे सांगण्यासाठी इथं काय घडलं ते आपण विचार करताना आमच्या लक्षात येते, येशू आपल्या शिष्यासोबत जात असताना आदल्या दिवशी एक गोष्ट घडली की येशू एका अंजिराच्या झाडाखाली गेला आणि येशूला तिथं फळ न मिळाल्यामुळं येशूनं त्या झाडाला असा श्राप दिला की तुला कधी फळ न येऊ आणि तू वाळून जाशील, अशा प्रकारे. असं म्हणून ते समोर गेले. शिष्याने ऐकलं. शिष्यानं वाटलं का येशूनं असंच बोललं असेल, काय ते होणार नाही. परंतु येशूच्या शब्दामध्ये किती सामर्थ्य आहे ते दुसऱ्या दिवशी ते परत येताना त्यांना समजलं. जेव्हा ते परत येत होते त्याच वाटेने, तेव्हा शिष्य लोक त्या झाडाकडे पाहून म्हणू लागले, गुरुजी, खरोखर ते झाड वाळून गेलं, तुम्ही काल म्हटले ना. येशूने म्हटले झाड मुळापासून वाळून गेले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन ते त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेलेले आहे पहा. येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. विश्वासाचे सामर्थ्य प्रभू येशू म्हणत आहे. हे झाड वाळलं हे तर काहीच नाही, परंतु तुम्ही विश्वास धराल आणि तुमच्या मनामध्ये शंका येणार नाही, तर तुम्ही ह्या पर्वताला इथून उपडून समुद्रात टाकला जा असं जर म्हणाल तरी ते होईल. प्रियजनो, पहाड पर्वताला समुद्रात टाकला जा असं म्हणाल, तुमच्या मनामध्ये शंका येणार नाही, तेव्हा ते होईल. प्रियजनो, पुष्कळदा काय होते, आमचा विश्वास आहे, प्रत्येकाचा विश्वास आहे, परंतु त्या विश्वासाच्या मधामध्ये कधी कधी थोडीशी शंका आमच्यामध्ये येते. ती शंका आमची प्रार्थना व्यर्थ करते. पेत्राला जेव्हा येशूने म्हटलं का ये, आणि पेत्र जेव्हा येशू पाण्यावर चालत होता आणि पेत्राला म्हटलं तू ये, माझ्याकडे पाहून ये, माझ्यावर विश्वास ठेवून ये. पेत्राने विश्वास ठेवला आणि तो चालू लागला, पाण्यावर चालू लागला. परंतु जेव्हा तो अर्ध्यामध्ये आला तेव्हा त्याच्यामध्ये मनामध्ये शंका आली, खरोखर मी तिथपर्यंत जाऊ शकतो का? खरोखर मी चालत आहो का? येशूकडची त्याची नजर हटली आणि तो त्याच्या मनामध्ये शंका आली. तेव्हा ते डुबू लागला. आमच्या जीवनामध्ये असंच होते. आम्ही प्रार्थना करतो, खूप प्रार्थना करतो, परंतु काय होते, आमच्या मनामध्ये शंका येते. एखाद्या वेळेस जेव्हा आमच्या पॅरिशमध्ये एक जण कोणीतरी बिमार आहे, एकदम सिरियस आहे, आणि आम्ही मग फादरला बोलावतो किंवा 4 लोक जमतात, प्रार्थना करायला जमतात. त्याच्यामध्ये समजा 20 लोक असतील किंवा 10 लोक असतील, 10च्या 10 जेवढे तिथं आहेत तेवढेच्या तेवढे जर विश्वासाने शंका न धरता जर प्रार्थना केले तर तो बिमार नक्की बरा होणार. परंतु होते काय माहित आहे, त्याच्यापैकी काही लोकांचा विश्वास असतो आणि अर्धे लोक काय विचार करत असतात, प्रार्थना चालू असताना काय विचार करत असतात, आता ह्या थोड्या वेळानं तर आता जाणारच आहे, आता याचं काही राहिलं नाही, आता अर्ध्या तास. प्रार्थना झाल्यावरही लोकांची चर्चा हीच असते, आता प्रार्थना तर झाली, आम्ही काय प्रार्थना केली, देवा याला बरं कर म्हणून. आणि आम्ही प्रार्थना झाल्यावर मग काय आम्ही चर्चा करतो, सर्व झालं आहे ना, आता ठीक आहे, आता याचं तर आता झालंच आहे, आता तयारी करा असं म्हणून आपण म्हणतो. म्हणजे
प्रार्थना एकीकडे आणि आमचा विश्वास प्रगट होत आहे एकीकडे. म्हणजे आम्हाला विश्वास नाही, पुष्कळदा असं होते, म्हणून आमच्या विश्वासाचं फळ आम्हाला मिळत नाही. म्हणून प्रभू काय म्हणतात, प्रार्थना करून तुम्ही बिलकुल शंका न धरला तर प्रार्थना करा, देवाकडे समर्पित करा. आम्हाला जे प्रार्थना केलेलं आहे ते मिळालेलंच आहे असं गृहीत धरा आणि तुम्ही विश्वासाने समोर जा. देव तुमच्या प्रार्थनेनुसार तुम्हाला त्याचं फळ देणार. प्रियजनो, विश्वास हा आपण जागृत केला पाहिजे, विश्वास आपण प्रगट केला पाहिजे आणि विश्वासाने मागितलं पाहिजे. आमचा विश्वास आपण प्रगट करूया, विश्वासाने समोर जाऊया, विश्वासाने देवाला मागूया. देव आमचे सर्व गरजा पूर्ण करणार.